नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत. प्राईम मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत ड्रगलेस थेरपिस्ट डॉक्टर स्मिता खारकर. डॉक्टर स्मिता खारकर, आपलं प्राईम मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत. आपण स्वतः एक ड्रगलेस थेरपिस्ट आहात, म्हणजे विनोदोपचार तज्ज्ञ आहात. तर राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषदेचे आपण सभासदी आहात. काय सांगाल राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषदेबाबत? मी डॉक्टर स्मिता खारकर. मी MCA कौन्सिलची स्पीकरसुद्धा आहे आणि निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून पण काम करते आहे. मला खूप आनंद होत आहे की आज आपले प्राईम मराठी न्यूजमध्ये तुम्ही दखल घेतली आणि खरंच तुमचे मी आभारी आहे. सर्वप्रथम खेडेकर सरांना मी खूप वंदन करते, कारण त्यांनी 2 वर्ष जे अध्यक्षपद भूषविलं आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम त्यांनी केलेत आणि लोकांपर्यंत, समाजापर्यंत जो रिमोट एरिया आहे अशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी आपला निसर्गोपचार कसा आहे त्याची जाणीव करून दिली, अवेअरनेस केला. तसंच विद्याधर चव्हाण सर हे संस्थापक आहे आणि पोकळे सर सुद्धा त्यांच्यात कार्य अध्यक्ष आहे. या सर्वांनी मिळून निसर्गोपचाराला आणखी पुढे वाटचाल दिली आणि खरंच आपल्या घराघरामध्ये, आपल्या किचनमध्ये एवढं सुंदर औषधी असताना आपण बाहेर फिरतो. तर मला असं वाटतं की आपण घरात गृहिणींनी, जसं मीनाताई म्हणाल्यात, आमच्या माई आहेत त्यांनी म्हटलं आहे की घरामध्येच प्रत्येक गृहिणी ही डॉक्टर आहे. आणि खरंच आहे की आपल्या कुटुंबाला जर आपण निरोगी ठेवलं तर समाज निरोगी राहील आणि त्यांना आरोग्य लाभेल. तर आपण हेच कार्य प्रत्येकांपर्यंत तुम्ही सुद्धा आज आपण पाहतोय, आधुनिक जीवनशैलीमध्ये पाहतो किंवा वर्किंग वुमेन्स म्हणून पाहतो किंवा किशोर किशोरी तरुणी असतील, तर 10 पैकी 6 जणांना आज आजार आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत. तर त्यामध्ये निसर्गोपचार नेमकं काय काम करतं? खूपच चांगलं. हा प्रश्न खूप चांगला आहे. आत्ता प्रत्येक लहान मुलांपासून सकाळी उठल्याबरोबर हा प्रश्न असतो, आई आज डब्यात काय बनणार, आई आज जेवायला काय असणार. तर त्यांना जे बाहेर फास्ट फूड मिळतंय आणि जो त्यात मसाला असतो हा त्यांना एक घातक आहे आणि जसं ॲडिक्शन म्हणतो यासारखंच झालेलं आहे. तर आपण गृहिणींनी चांगलं जेवण कसं देता येईल तर त्यांची वाढ चांगली होईल. आणि बऱ्याच जण असं म्हणतात की बाहेरचं जे काही प्रिझर्वेटिव्ह आहे किंवा पॅक्ड जे फूड येतं त्याच्यामध्ये धोका आहे, परंतु त्याऐवजी इन्स्टेड ऑफ दॅट काय देता येईल आपल्याला? नक्कीच आपल्याला घरात सुरक्षित असं अन्न जे आहे ते कडधान्य आहे, सॅलेड आहे, काही मसाले आहेत औषधी पूर्णयुक्त, याचं मिश्रण करून जर वेगवेगळे आपण पदार्थ तयार केले तर ते आपण नक्कीच चांगला आहार. जे वर्किंग वुमेन्स आणि ममाज आहेत त्यांना इतका वेळ नाहीये, तर मुलाच्या डब्याकडे कसं लक्ष द्यावं काय? आता सगळ्यात आधी तर डॉक्टर मीनाताई म्हणाल्यात की 25 वर्षाच्या मागे कसं येता येईल, तर प्रत्येक गृहिणींनी 1 तास आपल्या घराला कसा देता येईल त्यामधून आपण छान आधीच आदल्या रात्री चांगलं ठेवू शकतो किंवा एखाद्या बाईला आपण ते कामही देऊ शकतो, तिलाही काम मिळेल आणि घरातलंच अन्न शिजवून खाऊ शकतो. धन्यवाद. या होत्या डॉक्टर स्मिता खारकर मॅडम, ज्यांनी सांगितलं की पुढील 50 वर्ष जर आपल्याला निरोगी जगायचं असेल तर पाठीमागे 25 वर्ष तुम्हाला जावं लागेल. याचाच अर्थ पाठीमागची संस्कृती पुढे जर आणलं तर निसर्गाच्या माध्यमातून बऱ्याच महिलांचं आरोग्य हे ठणठणीत राहू शकतं. प्राईम न्यूज मराठीमध्ये मी डॉक्टर श्रीकांत. धन्यवाद.